श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. 19 एप्रिलला शुक्राचं संक्रमण वृषभ राशीत होणार असून त्यामुळे पंचमहापुरुष राजयोग असलेल्या मालव्य राजयोगाची निर्मिती होते. या राजयोगाला पंचमहापुरुष राजयोग म्हणूनही ओळखलं जातं. या योगाचे चांगले वाईट परिणाम 12ही राशीवर येत्या काळात होणार आहेत. जाणून घेऊयात 12ही राशींचं राशी भविष्य काय असणार आहे. पहिली रास आहे मेष. शुक्र राशीचं वृषभ राशीतील हे संक्रमण मेष राशीच्या दुसऱ्या भावात होणार आहे. यामुळे तुमच्या सुखसमृद्धी आणि सौभाग्यात वृद्धी होईल. कौटुंबिक सुख मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या बोलण्याच्या शैलीमुळे लाभ मिळवाल. मोठे निर्णय विचारपूर्वक घ्या. आर्थिक बाबतीत सतर्क राहा. संपत्तीत गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. दाम्पत्य जीवन उत्तम असेल. यानंतरची रास आहे वृषभ. शुक्राचं तुमच्या लग्नभावातील संक्रमण तुम्हाला अत्यंत शुभ असेल. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. मालव्य राजयोगाचे फायदे तुम्हाला मिळतील. आर्थिक क्षेत्रात लाभ मिळेल. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. करिअरमध्ये प्रगती होईल. कौटुंबिक जीवन सुखी असेल. पुढची रास आहे मिथुन. शुक्राचं हे संक्रमण तुमच्या कुंडलीमधील 12व्या घरात होणार आहे. यामुळे काही बाबतीत तुम्ही सावध राहा. भावनांवर नियंत्रण ठेवा. भावुक होऊन निर्णय घेऊ नका. एकांतात तुमचा वेळ घालवाल. एकत्र अनेक कामं घेऊ नका. पैशाच्या व्यवहारात सावधानता बाळगा. घाईत निर्णय घेणे टाळा. पुढची रास आहे कर्क. शुक्राचे हे संक्रमण कर्क राशीच्या 11व्या घरात होईल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. प्रगतीचे नवीन स्रोत उत्पन्न होतील. सामाजिक कार्यात लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. वरिष्ठांशी संबंध दृढ होतील. विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतील. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. तुमची नाती अधिक दृढ होतील. पुढची रास आहे सिंह. शुक्राचे हे संक्रमण सिंह राशीच्या 10व्या भावात होणार आहे. करिअरमध्ये हा काळ चांगला जाईल. तुमची प्रगती होईल. पण नवीन संधी मिळवण्यासाठी तुम्हाला मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील. कामाच्या ठिकाणी बढती मिळू शकते, पण कुटुंबात संतुलन बनवावे लागेल. यानंतरची रास आहे कन्या. शुक्राचे हे संक्रमण 9व्या भावात होईल. त्यामुळे भाग्याची साथ मिळेल. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना चांगले लाभ होतील. भाऊ बहिणीबाबत काहीतरी चांगली बातमी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. धनलाभ होईल. छोट्या भावंडांच्या प्रगतीवर खुश व्हाल. पुढची रास आहे तूळ. शुक्राचे हे संक्रमण 8व्या भावात होणार आहे. त्यामुळे संमिश्र परिणाम मिळतील. नात्यांमध्ये काही बदल होतील. एखादी अनपेक्षित बातमी मिळेल. अपेक्षित गोष्टी न घडल्याने ताण वाढेल. हा काळ करिअर आणि आर्थिक गोष्टींसाठी चांगला असेल, पण प्रयत्नांशिवाय यश मिळणार नाही. यानंतरची रास आहे वृश्चिक. शुक्र तुमच्या 7व्या घरातून संक्रमण करतोय. तुमचे जोडीदाराबरोबर नातं अधिक घट्ट होईल. वैवाहिक जीवनात आनंद असेल. सुखसोयी आणि ऐश्वर्यात वाढ होईल. वाहन खरेदी करू शकता. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. भागीदारीत काम करणाऱ्यांना हा काळ अनुकूल आहे. तुमचा आदर वाढेल. पुढची रास आहे धनु. धनु राशीच्या 6व्या घरात हे संक्रमण होणार आहे. नात्यात संवाद ठेवा. विचारपूर्वक बोलणे फायदेशीर ठरेल. सौम्य शब्दांचा वापर स्थिती सुधारेल. आरोग्याकडे लक्ष द्या. वाद घालणे टाळा. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. घाईमध्ये घेतलेले निर्णय नुकसानकारक
ठरू शकतात. कोणतीही जोखीम पत्करू नका. पुढची रास आहे मकर. मकर राशीच्या 5व्या स्थानातून हे संक्रमण होईल. तुम्हाला अत्यंत शुभ काळ सुरू होणार आहे. बुद्धीचा फायदा करून घ्याल. करिअरचे नवीन मार्ग खुले होतील. अभ्यासात उत्तम कामगिरी कराल. कुटुंबात मुलांकडून चांगली बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. पुढची रास आहे कुंभ. कुंभ राशीच्या 4थ्या घरात शुक्राचं संक्रमण होणार आहे. सकारात्मक बदल घडतील. आनंदात वाढ होईल. अनपेक्षित परिणाम मिळाल्याने तुम्ही खुश असाल. करिअरमध्ये हा काळ चांगला असेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबासाठी वेळ काढा. शेवटची रास आहे मीन. तुमच्या 3ऱ्या घरात हे भ्रमण होतंय. कामाच्या ठिकाणी धाडसी निर्णय घ्याल, ज्याचा फायदा होईल. भावंडांसोबत वेळ घालवाल. काही जुन्या मित्रांशी भेट होईल. सौभाग्यात वाढ होईल. नवीन संधी मिळतील. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.